मेळघाट आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघामधील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नांवर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत अमरावती येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यान पाणी प्रश्नावर तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात बच्चू कडू यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांसह कार्यालयातच ठिय्या मांडल्या। यावेळी मेळघाटातील विविध पाणी पुरवठा योजना, रखडलेले प्रकल्प आणि निधी अभावी थांबलेली कामं यावर अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। जोपर्यंत सुरू असलेले प्रकल्प पूर्ण होत नाहीत, मेळघाटातील नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी मिळत नाही आणि आवश्यक निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी घेतली। दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासनात खळबळ उडाली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव रंगा नायक यांनी बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधत मेळघाटातील पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। पावसाळ्यापूर्वीच रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं। प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद आणि निधी उपलब्धतेचे आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं। मात्र दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे।